अहिल्यानगर शहरातील सीना नदी रुंदीकरण, खोलीकरण आणि सुशोभीकरण कामाची पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच आमदार संग्राम जगताप यांनी पाहणी केली आहे। सीना नदी रुंदीकरण, खोलीकरण आणि सुशोभीकरण कामाची पाहणी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांनी केली। अहिल्यानगर शहरातून 14 किलोमीटर वाहत असलेली सीना नदीचं रूप बदलणार असून पहिल्या टप्प्यामध्ये 3 किलोमीटर नदीचं रुंदीकरण आणि खोलीकरणाचं काम प्रगतीपथावर असून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार संग्राम जगताप यांनी पाहणी करत विविध सूचना दिल्या। यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया, महापौर ज्योतिताई गाडे, उपमहापौर ॲडव्होकेट धनंजय जाधव, अतिरिक्त आयुक्त नागेंद्र मुक्तेकर, माजी उपमहापौर गणेश भोसले, माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट अभय आगरकर, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, नगरसेवक मनोज कोतकर, विकी जगताप, अमोल गाडे, किशोर डागवाले, निखिल वारे, नगरसेविका सुनीता फुलसौंदर, गोरख पडोळे, दत्ता गाडळकर, अनिल ढवण, ऋग्वेद गंधे आदींसह पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की अहिल्यानगर शहरातून वाहणाऱ्या सीना नदीचं सुशोभीकरण व्हावं यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी पाठपुरावा केला। त्या माध्यमातून खोलीकरण आणि रुंदीकरणासाठी निधी उपलब्ध करून दिलाय। सीना नदीच्या सौंदर्यीकरणासाठी प्रस्ताव तयार करून पाठवा, त्यासाठी अधिकचा निधी उपलब्ध करून दिला जाईल। शहरातील नागरिकांना पर्यटनाचं ठिकाण उपलब्ध होईल। सीना नदी ही अहिल्यानगर शहराची मानबिंदू आहे। अनेक वर्षांचे दुर्लक्ष आणि अतिक्रमणाचा विळखा पडलाय। काही ठिकाणी तर पात्र शिल्लकच राहिलं नाही। याचाच भाग म्हणून आमदार संग्राम जगताप यांनी पुढाकार घेतलाय। पहिल्या टप्प्यामध्ये 3 किलोमीटर होणार आहे। जलसंपदा खात्याकडनं 14 किलोमीटर खोलीकरण, रुंदीकरण आणि अतिक्रमण काढणं यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती आहे। युद्ध पातळीवर जलसंपदा विभागाच्या वतीनं कारवाई करण्यात येणार आहे। महापालिका निवडणुकीच्या काळात आम्ही आश्वासन दिलं होतं, त्या कामाला आता सुरुवात झाली आहे। शहरातील नाल्याचा प्रवाह अतिक्रमणामुळे थांबलाय, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असतो। हे नाले खुले करून प्रवाहित करण्यात येतील। शहरातील सांडपाण्यावर 100% प्रक्रिया होऊनच नदीमध्ये सोडणं गरजेचं आहे। या कामासाठी अधिकचा काही निधी लागत असेल त्यासाठी प्रयत्न देखील केले जातील असंही ते म्हणाले। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अतिक्रमणाबाबत नाराजी व्यक्त करत म्हणाले की पुणे महामार्गावरील सीना नदीवरील पुराच्या मोहऱ्या जिथपर्यंत आहे तिथपर्यंत पात्र असायला पाहिजे, मात्र त्याच्या पुढे येऊन पात्र बुजून अतिक्रमण केलेलं पाहायला मिळतंय। हे प्रशासनाच्या लक्षात यायला पाहिजे, आपली हद्द कुठपर्यंत आहे। यावेळी आमदार संग्राम जगताप म्हणाले की मी विधानसभेमध्ये सीना नदीच्या हद्द निश्चित, रुंदीकरण, खोलीकरण संदर्भात आवाज उठवला। त्यानंतर कामाला सुरुवात झाली। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या कामासाठी निधी उपलब्ध करून दिलाय। शासनाच्या माध्यमातून सीना नदीच्या सुशोभीकरणाच्या कामासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे असंही ते म्हणाले। अहिल्यानगर शहराचे एक तर मानबिंदू आहे। अनेक वर्षाच्या दुर्लक्ष झाल्याचा परिणाम तिथं अतिक्रमणाचा विळखा पडला आहे। नदीचं पात्र शिल्लक राहिलं नाही बऱ्याच ठिकाणी, त्यामुळे तिचं रुंदीकरण करणं आवश्यक होतं। म्हणून शहराचे आमदार संग्राम भैया यांनी त्यासाठी विशेष पुढाकार घेतला आणि आता पहिल्या टप्प्यात त्याला 20 कोटी रुपये उपलब्ध झाले। साधारण 3 किलोमीटरचं काम होणार। आता मी जलसंपदा खात्याकडून आता महापालिका काम करते। आता संपूर्ण पात्र जवळजवळ 14-15 किलोमीटर याचं सगळं रुंदीकरण, अतिक्रमण काढणं मान्य जिल्हाधिकारी महोदयांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करण्यात आलेली आहे। हे युद्ध पातळीवर जलसंपदा विभागाच्या वतीने आम्ही कारवाई करणार आहोत। पण रिस्टॉरेशन ऑफ सीना नदी होता, पण पूर्व सीना नदीचं ज्या चतुर्षी माहिती आपण करतोय, मग आम्ही जे भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी युतीमुळे आम्ही जे महापालिकेत आश्वासन दिलं, या महापालिकेत या नदीचं सौंदर्यीकरण करणं आणि मग आवश्यक त्या ठिकाणी एक चांगलं पब्लिक स्पेसेस तयार करणं, हे कामाला आता मी सुरुवात केलेली आहे। पहिला 20 कोटी दिलं होतं, आता नवीन दिलं 20 कोटी परत। ते आता नव्यानं महापालिकेला मिळत आपत्ती व्यवस्थापनामधून आता जलसंपदा खातं स्वतः निधी उपलब्ध करून हे काम पूर्ण करायचे। मोठ्या प्रमाणात वीट भट्ट्यांनी अतिक्रमण केलंय नदीच्या शेजारी, या वीट भट्ट्यांवर काही कारवाई होणार? म्हणजे की जे अतिक्रमणामध्ये जे कोणी येतील ते सगळं अतिक्रमण आम्ही काढणार आहोत। आपण नदी साफ करता, परंतु नगरमध्ये शहरातल्या जे घोडे नाले जे आहेत त्याच्यावर मोठं अतिक्रमण कसं दिसते ते काही कसं बघताय? कारण बऱ्याच नागरिकांचा त्रास होतो, घरामध्ये पाणी घुसतं, पावसाळा येतो। नाही, याच्यावर माननीय मुख्यमंत्री माझी चर्चा झाली पूर्वी की आम्ही ज्यावेळी काही कल्याण शहराच्या ठाण्याच्या संदर्भात काही संभाजीनगरची मी चर्चा करतो,
शहराचं सगळं घाणी साम्राज्य हे केवळ त्या नाले जे अतिक्रमण झालेले आहे, नाल्यांचे प्रवाह बदलणे किंवा थांबलेले आहेत, त्याचा परिणाम त्या शहराच्या आरोग्य व्यवस्थेवर झालेला आहे. याच्यातून हे नाले कसे मुक्त करता येतील आम्ही एकदा त्यासाठी स्वतंत्रपणे माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावर आता पुन्हा एक सर्वेक्षण करू आपण, महापालिका त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व राहील आणि मी आणि मग आमदार संग्राम भाया बसून हे नाले प्रवाही कसे होतील हा एक पहिला भाग आहे, तो विचार कमी करतोय. पण दुसरं अहिल्यानगर महानगरपालिकेचं जे पाणी आहे, सांडपाणी, ते 100% प्रक्रियाहून नदीत गेलं पाहिजे. त्यात आम्ही आता किती कारवाई केली, पुन्हा तेच दूषित पण नदीत गेलं तर होणार नाही. तर महापालिकेला मग ज्या काय आवश्यक सुविधा पाहिजे, त्यांच्यात जे सध्याचा जो प्लांट आहे तो कमी क्षमतेचा आहे, वाढीव पाहिजे असेल तर त्याची सुद्धा मी तरतूद करू. दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची बैठक झाली, त्यामध्ये शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. असं की एनडीएमध्ये आता त्यांच्यामध्येच काही लोक, काही एनडीएमध्ये आता मोठ्या प्रमाणात विसंगती आहे. आता आपलं घर त्यांनी दुरुस्त करावं होतं, त्यांचे लोक राजीनामे द्यायला लागले. त्यांची चिंता केली पाहिजे धर्मेंद्र प्रधान साहेबांची करण्यापेक्षा. न्यूजच्या बाबतीमध्ये दुर्दैवाने काही प्रकार घडले, त्याच्यावर सरकारने कार्यवाही केली, सीबीआयची एन्क्वायरी सुरू आहे. दुर्दैवाने आपल्याच राज्यातले काही लोक सापडले, मोठे मोठे क्लासधारक. मी जी मागणी करत होतो की हे क्लासवाल्यांच्यावर बंदी घाला, निर्बंध घाला, नियमावली तयार करा, तर माझ्यावर टीका झाली. जसे नीटचे पेपर फुटले सगळ्यांचे तोंड बंद झाले. असे की गरीब माणसाचं जे काही तिथं शोषण होतं कोचिंग क्लासच्या फीच्या माध्यमातून, आणि मग 100% यशाची खात्री, मग ते मोठे मोठे फ्लेक्स बोर्ड छापून आणायचे, वर्तमानपत्रामध्ये जाहिरात छापून आणायच्या, आज हे सगळ्यांचं आता पितळ उघडं पडलेलं आहे. तर धर्मेंद्र प्रधान थोडं सांगितलं की महाराष्ट्रात जाऊन तुम्ही लातूरला क्लासेस सुरू करा, संभाजीनगर क्लासेस सुरू करा. एक राज्य केंद्राची व्यवस्था होती, त्यांनी अतिशय व्यवस्थितपणे राबवलेली आहे. त्याच्यामध्ये ज्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे, मला वाटतं त्याच्यावर आता सीबीआय कारवाई करते. कुठेतरी या सर्व याचा झाला गव्हर्नमेंटचा देखील काय असणं गरजेचं आहे. म्हणून कोचिंग क्लाससाठी नियमावली करणं गरजेचंच आहे. आता फार डोळ दाखवून चालणार नाही. कोचिंग क्लासच्या मुसके बांधावं लागतील आणि त्यांना वरती आणावं लागेल. इंडिया आघाडीमध्ये कुठेतरी आता उद्धवमध्ये आंदोलन करतायत, शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन रोहित पवार उपोषण करतायत. पूर्णपणे कर्जमाफी करायच्यासाठी तर भिन्न त्याग उपोषण सुरू करतात. मग एवढं रोहित पवारचं काम मनावर घेतच मला कळत नाही. मला वाटतं फार आता त्यांच्या आता स्वतःचे अस्तित्व दाखवून देण्याची त्यांची मला वाटतं ही लढाई आहे. त्याच्या पलीकडे शेतकऱ्यांचं काय दर पडलेलं आहे. मला वाटतं त्याच्या संदर्भामध्ये आता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी एवढा धाडसी निर्णय केला. 35,000 कोटी रुपयाची कर्जमाफी केलेली आहे आणि आज सगळ्या त्यामध्ये पात्र लाभार्थ्यांना, पात्र जे लोक आहेत कर्जदार किंवा जे नियमितपणे कर्ज भरणारे लोक आहेत त्यांनासाठी सगळ्याच बाबतीमध्ये कार्यवाही केली. आता जशा अंमलबजावणीमध्ये काही त्रुटी समोर येतील त्याच्यावर सरकार विचार करेल ना. पण हे आंदोलन करून कुणी आंदोलन न करता इथं कर्जमाफी दिली आहे. कारण हे महायुती सरकारचं निवडणुकी जाहीरनाम्यामध्ये दिलेलं वचन होतं, ते माननीय मुख्यमंत्र्यांनी पूर्ण केलं आहे. प्रतिनिधी मोहसिन शेख, वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.